आमच्याकडे पुरावे आहेत, ते मी लवकरच सादर करू. कोकणी महाराज बाहेर आले की ते लवकरात लवकर ते पुरावे आम्ही देऊ. काय नेमके पुरावे? जसे कधी तुम्ही सांगताय की सादर करू म्हणताय, एकच मुलगी नाही तर दुसऱ्या मुलीची तक्रार दाखल केली, म्हणजे एकाची 2 तक्रार दाखल झाल्या आहेत, काय सांगाल? जी दुसरी मुलगी आली होती ती म्हणते की मी 18 तारखेला हा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो तिचा ऍडमिशनच 23 तारखेला झालेला आहे, तर 18 तारखेला गुन्हा कसा होईल? तिचं ऍडमिशनच आपल्याकडे 23 तारखेला झालेलं आहे आणि 7 तारखेला ती इथून गेलेली आहे आणि ती म्हणते माझ्यावर गुन्हा जो झालेला आहे तो 18 तारखेला झालेला. 18 तारखेला ती आपल्याकडे नव्हतीच तर तिच्याकडे तो गुन्हा दाखल होऊ शकत नाही ना. हे जे तुम्ही म्हणतात की षडयंत्र आहे, तर तुम्हाला काय वाटतं कोणी घडवलं हे सगळं, का घडवलं? हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जे राजकीय जे आहेत ते काय जे आहे त्या लोकांना जे मदत करतायत आणि त्यात आमच्यातलेच जे विरोधक आहेत, शैलेश आंबरे, निलेश पवार, तांबिटकर वगैरे, आंबेडे वगैरे, ते त्यांना सगळ्यांना सपोर्ट करतात. कारण आमच्या गोशाळेतले हे कुणालाच काही माहित नव्हतं, ते पूर्ण माहिती आमच्या विरोधकांपर्यंत हे सगळे पोहोचवत आहेत. कारण आमच्या आतली माहिती, मुलांची माहिती, मुलांच्या पालकांची माहिती आम्ही कुणालाही सांगत नाही. पण हे जेव्हा आपल्या इथं होते तेव्हा त्यांना ती माहिती होती, पण ते आता आमचे विरोधक झालेले आहेत. ते कोकणी महाराजांच्या विरोधात. कारण कोकणी महाराज एवढे मोठे एकटा कसा चालवतो, एकटा कसा हँडल करतो मी तेच बघतो. कारण त्यांचं एवढं मोठं साम्राज्य आहे, ते कधी वसवस करायची, गोशाळा कशी पाडायची, हे सगळ्या लोकांच्या इथल्या लोकांच्या सपोर्ट करून त्यांनी ते केलेलं आहे. आता पुढची भूमिका काय असणार? माझी पुढची भूमिका काहीच नाही. मी एकटी हे काहीच करू शकत, हँडल करू शकत नाही. सगळं ते सांभाळत होते, त्यांना सगळं माहिती होतं. कुणाला कुठे जायचे, ते कीर्तन करायचे, कीर्तनाच्या ह्याच्यावर त्यांचं ते चाललेलं होतं. लोक जे देणगी देतात त्याच्यावर चाललेलं होतं. पण लोकांनी आता सगळं हे थांबवलेलं आहे. मी हे काहीच करू शकत नाही. लोकांनी कृपया याची सगळ्याची हे करावी आणि गोशाळेला मदत करावी. मी शंकर जिमाजी कोकरे, मी इथे व्यवस्थापन पाहत आहे. आज हे प्रकरण घडल्यानंतर इथे आम्हाला काही लोकांनी खेड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तेही उद्या इथे मोर्चा काढून येऊ शकतात आणि आमच्या इथल्या गोशाळेतल्या कर्मचारी किंवा इथले व्यवस्थापन आहेत लोक, यांना त्यांच्यापासून धोका आहे असं मला वाटतं. तर पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावं. जो काय आरोप आहे महाराजांवर त्याचे न्यायाधीश त्याचा न्याय करतीलच आणि महाराज याच्यावर आल्यानंतर, जामिनावर आल्यानंतर त्याचा काही ना काहीतरी त्याचा हे निघेल. परंतु सध्या कुणी याला आम्हाला त्रास देऊ नये अशी मी आशा बाळगतो. नमस्कार, मी जयश्री भागोजी कोकरे, कोकरे महाराजांची बायको. मी आज सांगते, जे कोकरे महाराजांविरुद्ध जे आज सगळं काही लोकांनी जे काही आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत. जे लोकांनी जे खोटे आरोप केलेले आहेत ते दोन्ही केसेस खोट्या आहेत, त्यात काही तथ्य नाहीये. कोकरे महाराज पूर्णपणे निर्दोष आहेत, ते आम्ही लोकांपुढे आणूच. पण आता जे लोकांच्या मनात जे अफवा आहेत ते लोकांनी अजिबात त्याच्यावर कुठलाही